नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिसळ आणि अशी झणझणीत मिसळ तुम्हाला बनवून दाखवते मी। एकदम टेस्टी आणि खायला पण खूप छान, एकदम मन असं एकदम प्रसन्न होते अशी मिसळ खाल्ल्याच्या नंतर। एकदम तरी येते आणि झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ आपण बनवणार आहेत। तर मी बाहेर गेले होते, खूप सारं सामान आणलं त्याच्यासाठी जे लागते पाव, काकडी, मटकी, कोथिंबीर, पुन्हा अजून भाजीचा मसाला आणला, मिसळपाव आणि खूप छान अशी सर्व आणलं होतं। आणि मग नंतर सर्वात प्रथम मी मटकी थोडी शिजायला टाकली, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं पाण्यात शिजून घ्यायची आणि मग आपल्याला बाकीची तयारी करायची। तर मेन गोष्ट तुम्हाला सांगते, माझी मुलं आहेत ना कांदा टोमॅटो खात नाहीत आणि मला त्यांच्यासाठी तर मिसळ बनवायची होती, कारण माझ्या मोठ्या मुलाला मिसळ खायची होती। तर मी काय केलं, ते कांदा खात नाहीत म्हणून आहे ना ते ह्याची पेस्ट बनवली बघा। कांदा टोमॅटो अद्रक ह्याची कच्चंच असं पेस्ट बनवून घेतली, कारण की मुलं खात नाहीत आणि आपण टाकून काय उपयोग नाही आहे, त्याच्यासाठी हे पेस्ट बनवून घेतली होती। म्हणलं आता तरी खातील। आणि मग फोडणीला तयारी केली, जिरे टाकले, पुन्हा अजून सर्व मसाले टाकले आणि मिसळ मसाला पण टाकला, खूप सगळं टाकलं त्याच्यात। थोडे थोडे मसाले तिखट पण झाली नाही पाहिजे त्याच्यासाठी सर्व टाकून दिले आणि खूप असं परतून घ्यायचं छान। आणि घरचा मसालाही टाकला होता, काळा मसाला, सर्व मसाले थोडे 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 टाकून दिले आणि मग नंतर हे मिसळ मसाला टाकला आणि मग नंतर जे मसाला बनवलेला होता का आपण, कांदा पुन्हा अजून हे वाटण केलेलं होतं ना अद्रक सगळं टाकून, आणि कोथिंबीर पण टाकलेली खात नाहीत मुलं म्हणून सगळं एकत्र मिक्स करून वाटून घेतलं होतं। बघा किती तरी आली होती, खूप छान असं तेल सुटीपर्यंत परतून दिलं। मग नंतर त्याच्यामध्ये ना मटकी आणि ते सोडून दिलं बघा। बघा छान असं परतून द्यायचं, कारण कच्चा कांदा आणि हे आपण कच्चंच वाटण केलेलं आहे। मग त्याच्यात मटकी आणि त्याच्यातलं पाणी हे सर्व टाकून दिलं आणि आपल्याला असं उकळून द्यायची खूप छान असं तरी सुटेपर्यंत। मग त्याच्यानंतर मी पाणी ॲड केलं आणि 1-1.5 महिना झालं होतं मी मिसळ बनवलेली आणि सारखी सारखी तर खाऊ नाही वाटत, कधीतरी अशी खाऊ वाटती। इतकी छान झाली होती तुम्हाला सांगते, खूप छान, साधी आणि सिंपल केली होती पण खूप छान झाली होती, मुलांना पण आवडली। मग नंतर बटर टाकलं, मग पाव मस्तपैकी असे गरम करून घेतले बटरमध्ये। गरम केलेले पाव छान लागतात बघा आणि मुलांना माझ्या आवडतं बघा बटर वगैरे, त्याच्यामुळे मी बटरमध्ये छान पाव भाजून घेतले। गरम गरम पाव गरम गरम छान लागते आणि मुलांनी खूप एन्जॉय केला आणि छान वाटलं त्यांना, मन भरून खाल्लं त्यांनी। मग सर्व पाव मी छानपैकी असे भाजून घेतले, थोडेसे कडकच होईपर्यंत, त्यांना जसे लागते तसं त्यांना दिलं आणि बघा किती छान अशी तरी आलेली आहे आणि खूप छान अशी, एकदम पातळ पण नाही झाली, त्याच्यात त्यांनी अशी थोडीशी घट्ट पण झालेली आहे आणि खूप छान झाली होती। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, पावसाळ्याचं असं गरम गरम खूप छान लागतं बघा, बाहेर खाण्यापेक्षा आपलं घरीच खायचं। बघा ताट भरून मुलांना दिलं होतं आणि त्याच्यात कोथिंबीर टाकली नव्हती, कारण मुलं खात नाहीत। बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।